और आज के इस ब्लॉग में मेरा कुछ फिक्स नहीं, क्योंकि मंदिर पोचलं, गणपती मंदिर सजलंय. गणपती बाप्पा बघा आजचा. तो हे फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. फ्रेंड्स, अपने पिछले ब्लॉग में देखा कि मैं भंडारे को गया था और मंदिर का कार्यक्रम भी दिखा है. ओके, और आज के इस ब्लॉग में मेरा कुछ फिक्स नहीं, क्योंकि ऑर्डर आए टाइम पे, ऑर्डर का मालूम नहीं, टाइम ऑर्डर आए तो ऑर्डर को जाना पड़ेगा, नहीं तो मंदिर का सब दिखाऊंगे मैं आपको कार्यक्रम. ओके, अच्छा मंदिर में का ओके, क्योंकि ऑर्डर को गए नहीं तो मंदिर में क्या दिखूंगा, ऑर्डर को गए तो मंदिर में क्या दिखूंगा. मंदिर को भी सर्विस चालू करनी मुझे, लेकिन उसके लिए टाइम नहीं हो रहा, क्योंकि ऑर्डर कभी भी आते हैं ना, टाइम पे भी बात आती है कस्टमर की आज चाहिए इस टाइम पे चाहिए, ऐसा बोलते. तो निकलना पड़ता है कि इधर उधर शूट नहीं, डायरेक्ट डोम बिल्डिंग कल्याण उधर है ऐसा सोचे. और आज मम्मी काम पे जल्दी गई, क्योंकि वो पेशेंट थे ना, उनको लेके जाने थे. उधर के जो ये थे ना बच्चे ना, उनको लेके दवाखाने में लेके जाना था, हॉस्पिटल में, तो उनको लेके गई मम्मी. जल्दी चली गई, 7:30 बजे चली गई. और मैं अभी दिए बत्ती करे, सब पोछा वीछा मार के लिया, पानी भी मार के लिया. आई भी काम कर रही, आई को दम लग रहा है तो भाई आई काम कर रही, सब काम करे अभी. ठीक है, तो आई क्या काम करे. ओके, बाद में नाश्ता करे, आई और मैं नाश्ते में साथ में नाश्ता करेगा. ओके, देखो तो आपको आई क्या करी लगाते लगाते काम कर रही. वाह, मच्छर लगा नहीं तो भी दम लगता तो मच्छर लगाते ही. नाश्ते में तलेला भात और साबुदाना मस्त तारीख में देख देखते करो. आई भी इधर, आई भी खा रही. अभी तक शूट का कुछ मालूम हुआ नहीं, क्योंकि शूट शायद होगा, नहीं तो नहीं भी होगा, क्योंकि ऑर्डर अभी तक इसका कॉल नहीं है, कस्टमर का कॉल नहीं आया ना. कस्टमर का कॉल आए तो भी जाना पड़ेगा, नहीं तो मंदिर का दिखोगा. अभी हालत दिखा रहा भी नहीं मैं, सॉरी इसके लिए माफ किया. शूट है इसलिए, शूट के कारण दिखे नहीं पूरा. शूट होगा, शूट का दिखोगा. ओके, तो दोस्तों अभी हम वेट कर करके थक चुके हैं. अभी मैं कर तो लंच में क्या देखते, लंच का टाइम हो चुका है. लंच में वाटाने के आंगटे और बात. फ्रेंड्स, मेरा खाना क्या हो गया. अभी मैं सोता हूँ थोड़ा देर, सोने के बाद उठता हूँ, फिर आपको प्लान बताता हूँ. ओके, तो फ्रेंड्स मैं सो के उठ चुका हूँ, फ्रेश भी हो चुका हूँ. अभी मैं जा रहा हूँ मंदिर. मंदिर में मेरे सर का कीर्तन भजन है, उनका कीर्तन भजन सुनेंगे, आरती को रुकता हूँ, सब दिखाऊंगा आपको आजकल क्या है मंदिर में. मंदिर की ही सीरीज चालू करूंगा मैं, ज्यादातर अभी मंदिर में दिखाऊंगा, क्योंकि 22 तारीख तक सब मंदिर में कार्यक्रम है ना, तब तक 22 तारीख तक वही दिखाऊंगा, क्योंकि 22 तारीख को 22 तारीख सब खत्म होगा. ओके, तो तब तक मंदिर का देखोगा. कभी शूट वगैरह का जाना रहे तो शूट का देखोगा. ओके, ऐसा करूंगा. ओके, अभी मैं मंदिर जाता हूँ आई को लेके, दिखाता आपको. चलो, शूट का नहीं, शूट का मालूम नहीं, शूट का होगा तो बताऊंगा आपको. ओके, मंदिर में आ जाओ, अभी मंदिर में जाके देखोगा आपको. सुनता हूँ मंदिरात पोहोचलोय. आई चालले बाबा, पुढं चाललो मी पण आतमध्ये. आता मित्रांनो, आता मी मंदिरात पोहोचलोय. गणपती मंदिर सजलंय उत्सवच्या निमित्त. स्वतः ज्या मार्गाने गेले, मार्ग जाऊन गेले, पण संतांचं बोलणं हे अनुभवाचं असतं. अनुभवे आल्यानंतर ते या जगात येत असतं. मित्रांनो, इथं स्कूलच्या साईडला पण मस्त मांडवून टाकून ठेवलं. इथं काय होतं माहिती आहे, इथं मस्त जेवणाची व्यवस्था करतात. इथं मस्त जेवण पण वाढायला ना, म्हणून सगळ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे भक्तांना, म्हणून सगळी व्यवस्था करतात. आतमध्ये पण जेवण असतो, दाखवू तुम्हाला सगळ्या इथं दाखवतो. मस्त इथं सजावट करायला घेतलं. आता साऱ्यांचं कीर्तन आहे, बघू आता आतमध्ये बसतो 2 तास. मित्रांनो, आता मी आलोय मंदिरात. आता सरांचं कीर्तन तुम्हाला दाखवलं, सगळं काय काय मंदिरात तयारी कशी चालू कशी नाही. सरांच्या 2 तास 7 वाजे मंदिर आहे, 7 वाजे बसतो, आरती बिरती करतो, मग घरी जातो. सगळ्या माहिती नाही. आता आठवड्यात तर मंदिरात 22 तारखेला, 23 तारखेला पण बर्थडे दिवशी कार्यक्रम. बघू 23 तारखेला बर्थडे पण बघू येते. बघू आता दाखवतो तुम्हाला. सांग मित्रांनो, गणपती बाप्पा बघा आजच्या गणपती बाप्पा बघा कसं कसं झालं. प्राणायामचा एक विशिष्ट प्रकारे वातांबू असं म्हणतात. त्याच्या आधारावर आपल्याला कल्पना असेल, नर्मदा परिक्रमा करणारे अनेक जण आहेत असले योगीराणी. म्हणजे खरं सांगू, आपल्याला आजही प्रमोदराव नवीन पिढीला मुद्दामून सांगतो, अनेकांचा विश्वास नाही बसत. मी कीर्तनाच्या गादीवर उभे म्हणून सांगतो, आपलं दुर्दैव असं तर त्यांची भेट होत नाही, पण ज्यांचं नशीब चांगलं, योग चांगलं आहे, त्याला भेट होते.
आमच्या संप्रदायातली बरीच मंडळी बसले, म्हणून मी सांगतो आपल्याला नथुराम महाराज हरपुडे आपण ओळखता कशा आहे. आता कर्जतच स्थायिक आहे. भू म्हणून एक गाव आहे राजापूर तालुक्यातलं, तिथे भूच्या जवळ एका डोंगर कपारीत हरपुडे महाराज स्वतः जाऊन दर्शन घेऊन आले. माहिती म्हणून सांगतो, नावानिशी सांगतोय, सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांना आवर्जून एकाने सांगितलं होतं की जाऊन दर्शन घेऊन या. झाली सर 20-21 वर्ष किमान झाली असतील, ते दर्शन घेऊन आले. आजही मी गणरायाच्या साक्षीने गादीवरनं सांगतोय, तपश्चर्याला ते गुहेत बसतात, फार कमी बोलतात किंवा जवळजवळ नाहीच बोलत, तुम्हाला असं पुढे उत्तर देतात. आणि प्रमोदराव आजही ते काही फूट असे उंच जातात योग मार्गाने, योग साधनेने. आमच्यासारखा माणूस सगळं हाणतोय धरून कसलं योग येणार. उपवास या शब्दाचाही आम्हाला अर्थ कळत नाही. आणि पुढे जाण्यापूर्वी सांगतो, उपवासाला पूर्वी फलाहार होता, आता आपण त्याचा फलाहार बदलला फराळ. बोलताना पण गाल फुटतात ते बघा, फराळ. कसा उपवास होणार, कशी तपश्चर्या होणार. आता लक्षात, पार्वती देवीने हे सगळं केलं, पण दक्ष कन्या असतानाचा हा प्रसंग आहे. नामस्मरण आपला चिंतनाचा विषय. प्रभूंच्या लीला उल्लेख केला मित्रांनो, डेकोरेशन बघा अजून करायची. लाइटिंग बिटिंग लावलेत वाटतं. दर्शन
मात्रे मन कामना जय देव मित्रांनो इथं शंकर बाबांच्या इकडं पण मस्त कसला रूमचा झोलाय पण साफसफाई करायची आहे का एक नंबर सजवलं ते गेट लावलं नाही त्यातमध्ये गेलो असतो मी एक नंबर सजवलं नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषे दोराची कंठी झलके माल लावण्य सुंदर मस्ती बाला ते दुनिया निर्मरवाय निशाला हर कांती पार्वती सागन मंथन पै गेले त्या माझी अवचित हरहड सापडले तेव्हा शूरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव स्वामी शंभो बावती गौरा जय देव हरी पडलो आता संकटे वारी जय देवी महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे जीवन जय देवी श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया श्री। तो फ्रेंड्स अभी मंदिर में से आ चुका हूँ और अभी थोड़ी देर में डिनर करके डिनर में क्या देखी बात में आपको जब तक मैं गेम नहीं खेलता डिनर में खिचड़ी और अचार इधर आई भी खा रही है आई बोल रही मिर्ची मिर्ची देखो मिर्ची मिर्ची। तो फ्रेंड्स मेरा डिनर के हो चुका है अब मैं इस ब्लॉग को एंड करता हूँ पसंद है तो लाइक करना शेयर करना चैनल को सब्सक्राइब करना बिल्कुल भी मत तो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग पे थैंक्स फॉर वॉचिंग बाय। मेरे को ये लेने का बोल रहा